हॅलो साईराम सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते. तर गेले काही दिवस झाले मी ब्लॉग बनवले नाही. तर मी ब्लॉग का बनवत नव्हते हे मी तुम्हाला पुढच्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेनच मी का बनवले नव्हते ब्लॉग ते. तर चला आजचा ब्लॉग तर मी स्टार्ट करते. तर आज आहे थोडीशी घरामध्ये खूप गडबड आणि स्वयंपाकही बनवायचा खूप बाकी राहिलेला आहे. तर ही गडबड आहे मनूच्या प्रोजेक्टची आणि मनूच्या स्कूलमधून प्रोजेक्ट दिलेले आहेत आणि ते प्रोजेक्ट बनवायचे आहे. तर त्यासाठी खूप सारं सामान घेऊन यायचं आहे आणि प्रोजेक्टची तयारी करायची आहे. तर झालं असं की ना, मी असा विचार केलेला की जर सगळ्या विषयाचे एकदमच आम्हाला मटेरियल कळालं असतं तर मग आम्ही एकदमच घेऊन आलो असतो. पण होतं काय ना, आज एक प्रोजेक्ट बनवला की दुसऱ्या दिवशी मेसेज येतो टीचरांचा की ह्या पण प्रोजेक्ट बनवायचा आहे. मग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या विषयाचा मेसेज येतो की ह्याचासुद्धा प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर काय होतं ना, सतत धावपळ होते. म्हणजे काही गोष्टी आमच्या इथे अवेलेबल असतात तर आम्ही घेऊन येतो, पण काही गोष्टींसाठी आम्हाला ज्या गोष्टी इथे नाही भेटत त्यासाठी मग आम्हाला बाहेर जावं लागतं, कळंबोली जावं लागतं आणि तिथून सगळ्या गोष्टी घेऊन याव्या लागतात. तर खूप धावपळ होते त्या गोष्टींची आणि लिटरली आज मी दुपारी विचार केलेला की वेळ काढून मी नक्की जाईन. पण झालं असं की मनूचा क्लास असतो, मनू येतो दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तो आला की थोडंसं जेवतो आणि झोपतो. मग त्याची झोपमोड मला करायला आवडत नाही, कारण की ऑलरेडी तो सकाळी 5:30ला उठतो. त्याच्यामुळे मग मी विचारतो दुपारचा जो वेळ असतो तो टाळते, कारण की तो झोपलेला असतो म्हणून. आणि 4 वाजता तो जातो ट्युशनला. तर ट्युशनला जायच्या वेळेस नेमकेच मनूचे पप्पा आज खूप दिवसानंतर त्यांनी दुपारचा आराम केलेला आहे. तर मग म्हटलं की चला ते पण झोपलेलं आहे, तर आपण जी राहिलेली आहे ती कामं पटापट करून घ्यावी. तर या सगळ्या अशा गोष्टी असतात. तर आता मला जायचं आहे बाहेर आणि मला स्वयंपाकही आवरायचा आहे. तर विचार करते की जेवढं म्हणजे ज्या गोष्टी टीचरांनी ज्या विषयाचं करायचं आहे प्रोजेक्ट त्याचं तरी ॲटलिस्ट सामान आपण घेऊन यावं. जर पुढचा कोणता विषयाचं अजून पाठवलं तर मग त्यासाठी उद्या परवा मे बी जाता आलं तर नक्की जाऊन घेऊन येईल. तर आता जे आहे ज्या प्रोजेक्टचं सामान आणायचं आधी ते घेऊन येते. खूप तर आज विचार करते की काहीतरी पटकन होणारी गोष्ट बनवावी, कारण की खूप वेळ नाही आहे काहीतरी एकदम तामझाम करायला. कारण की माझं असं असतं की नेहमी म्हणजे घरामध्ये असं भरलेलं ताट असावं. तर आज जास्त काही नाही बनवणार. आज अगदी सिंपल अशी भाजी बनवेल, चपाती बनवेल, भात आणि बस पापड लोणचं एवढंच मी बनवणार आहे. तर आता विचार करते की मी पनीरची भाजी बनवावी, कारण की खूप दिवस झाले पनीर खाल्लेलंच नाही आहे. तर आज विचार करते की आज पनीर आणावी आणि पटकन होते भाजी खरं तर, जास्त तामझाम लागत नाही. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे पनीरची भाजी कशी बनवायची आणि खूप अमेझिंग लागते. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर चला आता फटाफट मी आधी भाजीची तयारी करून घेते. भाजी झाल्याच्या नंतर मग मी जाऊन येते आणि जे प्रोजेक्टचं जे सामान आहे ते घेऊन येते. तर चला मग. तर मी आले आता इथे किचनमध्ये यायच्या आधीच मी इथे पूर्वतयारी करून ठेवली होती. पनीर वगैरे कट करून ठेवले होते, मसाले सगळे कट करून ठेवले होते जे लागणार आहे ते. तर इथे मी 2 कढई ठेवलेले आहे, ज्या एका कढईमध्ये मी वटाणे आहेत ते उकळायला ठेवलेले आहेत थोडंसं मीठ ॲड करून. तर इथे मी मसाल्यामध्ये काय काय घेतले तुम्हाला दाखवते. 3 कांदे घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, खोबरं अगदी थोडंसं वापरायचं आहे, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत, अद्रक लागणार आहे. हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि पनीरसुद्धा मी कट करून ठेवलेलं आहे. तर सगळ्यात पहिली प्रोसेस मी इथे करते की पनीर तळून घेते. तर पनीर जे आहे ते मी कट करून घेतले होते आणि पनीर आता इथे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत. तर अगदी हलका ब्राऊन कलर आला तरीसुद्धा चालू शकतो किंवा पनीर थोडेसे हार्ड झाले तरीसुद्धा चालू शकतं. तर आता हे पनीर आहे ते आपले व्यवस्थित तळले गेलेले आहेत. तर मी आता हे काढून घेते. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथे मसाले जे आपण कट करून घेतले होते, कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, अद्रक, हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवायची आहे. तर इथे जे वटाणे आहेत ते सुद्धा आपले परफेक्ट इथे शिजलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते इथे कशा पद्धतीने आपल्याला वटाणे हवेत. तर अगदी 80% इथे वटाणा जो आहे तो आपल्याला शिजलेला हवा आहे आणि इथे मसाला जो आहे आपला तो सुद्धा इथे भाजून झालेला आहे. आणि आता आपल्याला हे थंड झाल्याच्या नंतर छान याची पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला लक्षात ठेवा थंड झाल्यावरच याची पेस्ट करायची आहे. आपल्याला पेस्ट करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे, कोथिंबीर वगैरे अजिबात टाकायची नाही. आधी हे मसाले जे आहेत ते असे भाजून दळून घ्यायचे आणि पाणी अजिबात त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे आपल्याला. तर आता इथे मसाला जो आहे तो आपला दळून झालेला आहे. तर मी दुसरी कढई घेतलेली आहे. तर त्या कढईमध्ये मी आता जे पनीर तळलेलं तेल आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करते आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये राई आणि कढीपत्ताची फोडणी देऊन हे मसाला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित हळू अगदी मंद आचेवरती आपल्याला हा जो मसाला आहे तो सगळा भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. मसाला पूर्ण व्यवस्थित सगळीकडून भाजला गेला पाहिजे आणि मसाल्याचं टेक्स्चर
टेक्स्चर अगदी दाणेदार झालं पाहिजे. मसाला भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम लो ठेवायची. मसाला पूर्ण असा दाणेदार होईपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी पूर्ण मसाला भाजून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहे, ज्याच्यामध्ये मी धणा पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट आहे आणि पनीर मसाला आहे. तर हे 4च मसाले आपल्याला लागणार आहे ह्याच्यामध्ये. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला टाकून झाल्याच्या नंतर. आणि मसाला तुम्ही बघताय खाली लागत आहे, तर आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी टाकल्यामुळे काय होतं ना की मसाला अगदी व्यवस्थित शिजला जातो आणि तेलही बऱ्यापैकी छान सुटतं. तर आता याच्यामध्ये मी जे तळून घेतलेले पनीर आहे ते याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि पनीर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं याच्यावरती झाकण लावून आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल की आपली जी ग्रेव्ही आहे त्याला खूप छान असं मस्त कलरसुद्धा आलेला असेल आणि अशी ग्रेव्हीसुद्धा खूप छान मस्त झालेली असेल. तर आता शेवटी आपल्याला याच्यामध्ये ना जे आपण मटर उकडून घेतले होते ते मटर याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी याच्यामध्ये मीठ अजिबात ॲड केलेलं नाही आहे, कारण की मी मटर शिजवताना मीठ टाकलं होतं. तर आता ह्या प्रोसेसवरती तुम्ही बघू शकता मीठ तुम्हाला म्हणजे कमी जास्त तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता तुमच्या टेस्टनुसार. तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ह्याला परत 2 ते 3 मिनिटाला छान शिजवून घेणार आहे. तर ग्रेव्ही तर मस्त झाली. तुम्ही अशी खाऊ शकता किंवा थोडंसं आणखीन पाणी ॲड करून तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. तर आता इथे फायनली इथे पनीरची भाजी जी आहे ती आपली झालेली आहे. आणि तुम्ही बघता इथे मी ताटंसुद्धा घेऊन आलेली आहे बाहेर, कारण की खूप भूक लागली होती. मंथन आणि समरला पनीरची भाजी म्हणलं तर आणखीनच फेवरेट आहे. आणि तुम्ही बघता याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे पनीरच्या भाजीला. तर चला आता हे फटाफट आम्ही खाऊन घेतो आणि मग मी लागते प्रोजेक्टच्या कामाला. तर आता फायनली मस्तपैकी पोटभर जेवण करून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो मार्केटमधून जे काही आम्हाला वस्तू भेटल्या त्या सगळ्या आम्ही घेऊन आलो. आणि घरी आल्याच्या नंतर अगदी काटाकाटी चालू होती इथे आमची. आणि माझी तर स्पेशली चालू होती, कारण की मनूच्या पप्पांनी खूप साऱ्या गोष्टी दिल्या होत्या मला कटिंग करण्यासाठी. हे पेपर कटिंग कर, तो पेपर कटिंग कर. तर इथे माझं चालू होतं अगदी व्यवस्थित. आणि मनूच्या पप्पांचं असं असतं की ना अगदी परफेक्टच माप आलं पाहिजे, थोडंही इथे 19-20 नाही झालं पाहिजे. आणि त्यांचं ते खूप म्हणजे मी इरिटेट होते खरं तर कधी, पण ॲक्च्युली खरं सांगू का, मी इरिटेट जरी होत असले ना पण काम मात्र परफेक्टच होतं जेव्हा ते मला अगदी मापानुसार ते सगळ्या गोष्टी घ्यायला लावतात आणि ते करायला लावतात. ते अगदी परफेक्ट होतात त्या गोष्टी. थोडासा त्रास होतो, पण माझं असं असतं की यार पटकन करून कसं तरी द्यायचं असं असतं. पण मनूच्या पप्पांचं तसं नसतं. प्रोजेक्ट म्हटलं की त्यांना खूप ते एकदम ह्याच्यामध्ये जातात आणि त्यांना म्हणजे अगदी भारी असं ते करायला लावतात मला पण. आणि ती सवय आता मला पण लागलेली आहे, कारण की मलाही आता एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टी लागत असतात. तर इथे मी अगदी मन लावून करत होते प्रोजेक्ट. तर मला पण इथे ना माझ्या शाळेतल्या गोष्टी आठवत होत्या की यार काय ते दिवस होते, आम्ही पण असं प्रोजेक्ट वगैरे बनवायचो. पण आमच्या वेळेला कसं होतं ना की असे धान्याचे वगैरे प्रकार बनवायचे, ते अशा छोट्या छोट्या पॉलिथिनमध्ये ते ठेवायचे आणि त्यांची नावं वगैरे लिहायचे, असे काहीतरी प्रोजेक्ट असायचे. पण ह्या पोरांचे थोडेसे वेगळेच प्रोजेक्ट आहेत, म्हणजे अगदी विषयाला अनुसरून प्रोजेक्ट असतात. ते मला खूप भारी वाटलं की आता जसं मॅथ्सचा दिलेला आहे, त्याच्यानंतर हिंदीचा दिलेला आहे, हा इंग्लिशचा आहे, म्हणजे भरपूर काही असे प्रोजेक्ट आहेत ते त्यांनी दिले होते. आणि ते मंथन आणि समरचं काहीतरी वेगळंच चालू होतं. त्यांनी अख्ख्या पुट्ट्यांची वाट लावली होती दोघा भावांनी. आणि ते मंथन आणि समर ॲक्च्युली समरने बनवलं होतं JCB आणि मनूचं इथे आयफोनचं काहीतरी दुकान त्याने उघडलं होतं. आणि ते मनूच्या पप्पाने ते स्क्विरल होतं ते बनवून मला दाखवत होते की हे परफेक्ट झालं आहे. तर आता हे बाजूला ठेव, आता आपण पियानो करायला घेऊया. तर इथे मनू झाला होता दुकानदार. तर तुम्हाला दाखवते यांच्या थोड्याशा गमती. ये अच्छा लगा मेरे को। अगर ये हैंग होगा ना तो मेरे पास सब फोन लेकर भेजो, और अगर फोन जो हैंग होगी ना तो मेरे पास लाना, ठीक है? कल ठीक है। मेरे को JCB और फोन भी चाहिए, मैं लेकर ही जाऊंगा घर पे और उसको चार्ज लगा के गेम खेलूंगा। और JCB भी देना, JCB भी ऐसा फोल्ड करके ऐसा JCB बनाना, इसको खट्टा कर लेना। अच्छा ठीक है। देखो JCB बन के देखो कटना नहीं कटना। रुक जाओ ये आ जाए। ये कितने का है? अब रुक जाओ, अभी नहीं। आपके पास? हाँ, मैं इतना मेहनत करके लाता हूँ। अच्छा, आप मेहनत कहाँ से करते हो? मैं मेहनत दुकान से करता हूँ। मेरा JCB मैं जा रहा हूँ। ये चाहिए देखो, इसमें से स्नैपचैट और ये भी पैक करेगा। हाँ भाई, मैं ऐड कर तुझे नको त्याच्याने सांगितलं दादीची पण हेल्प करायला. अरे फक्त मम्मीची म्हणलं, मग तो मम्मीची का नाही करत हेल्प?
अरे बाबा मम्मीच्या पहिलं आता ते पण जेसीबी ठेवून मी सांगणार आहे. जेसीबी कुठे ठेवू असं इसको ठीक करने दो. अगर मुझे ये तो गिर गया. अभी तो गिर रहा है. फटाफट ले लो आप. अब फटाफट ले लो. समर सर. ओ समर ओ समर सर ले लो फटाफट. अबे ये कैसा रखा है तुमने? वो रखने दो, वो रखेंगे, वो दुकानदार है वो रखेंगे. आप मत टेंशन ले लो, आप खाली ले लो. आपको जो चाहिए वो ले लो फटाफट से. हाँ क्या चाहिए? सब चाहिए क्या? ले ये वाला दिखा दो. ये अच्छा है, ये अच्छा है, ये वाला वो अच्छा है. हाँ वो सब पैक कर लो. रुको सब नहीं. अबे कुछ नहीं होगा, सब ले लो. अरे सब वो लेके क्या करेंगे भैया जी. अब ये तो आईफोन तक दिया. आपको कौन सा चाहिए समर सर? ये वाला. हाँ तो ले लो, आप ले लो. वो पैक कर दो वो वाला. ये वाला ही पैक कर दो. कौन सा है वो, कौन सा फ़ोन है? आईफोन 15. आईफोन 15. यहाँ पे देखो ज़रा, कौन सा फ़ोन है वो? आईफोन 15. ओके. ये वाला भी, ये भी पैक कर दो. ये भी. अरे बाप रे, आप दो दो ले रहे हो? हाँ भाई को दे दो. भेड़ को. हाँ इधर 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 इधर. क्या बोल रहे हो? भेड़ को. कौन सी बहन है आपकी? उधर उधर है. उसका नाम क्या है? नाम क्या है? भेड़ को. मेरी बहन को. तेरी बहन को. मेरी बहन को ये वाली फोन मिलेगी. अबे हाँ चुप. आपकी बहन का नाम क्या है? अनु दीदी. अनुष्का दीदी. तनु दीदी. तनु दीदी. अरे वाह. हाँ तो तीन बच्चे हैं मेरी. तो फिर तीनों को ले रहे हो आप? हाँ चलो क्या लेना हो जल्दी. हाँ तो ले लो, चलो फटाफट ले मेरे लो. को है ना. हाँ ये वाली फोन दे दो. ये वाली. ओके, चार ले रहे. ये ले लो. आपके पास बहुत पैसा है ना? हाँ ये बताओ कितने लगे. मैं छोटा बहन के लिए लेके जा रहा हूँ. नहीं आप लेके जा रहा हूँ गाँव से. किसको? मेरे बेटे को. आपका बेटा भी है? हाँ अरे बाप रे, क्या नाम है एक ही उसका? है. एक ही है. बच्चा. बच्चा है आपका? क्या नाम है उसका, आपके बच्चे का? बच्चे का नाम क्या है आपके? मेरे को पता बच्चे का नाम क्या है. समर नाम है. तो फिर आपका नाम क्या है? मेरा पापा. तेरा पापा. एक ही फोन. यहाँ पे देखो पापा जी. चलो बाय बाय. तर इथे मंथन आणि समोर दोघे जण खेळतात आणि बस, आमचा बस. चाललाय प्रोजेक्ट. ये लो इथे पैसा. मंथनने थोडा वेळ आम्हाला हेल्प केली आणि त्याच्यानंतर तो त्याचं काहीतरी ते फोनचं दुकान काढून वगैरे तो बसलाय आणि समोर ग्राहक झालेला आहे आणि तो येतोय फोन घ्यायला. असं या दोघांचं काहीतरी चालू आहे. इथे आमचे हे कटिंग करतायत. प्रोजेक्ट बनवलाय. तो काय बनवलाय आणि काय बनवतोय हे मी तुम्हाला उद्या सकाळी नक्की दाखवेल. आता रात्रभर जागून आम्हाला हे सगळं करायचं आहे. तर आता हे सगळं आम्ही आवरून घेणार आहे. मला वाटते मे बी 2 तरी वाजतीलच आम्हाला हे सगळं आवरायला, हे सगळं करून ठेवायला. आणि त्याच्यानंतर सकाळी लवकर उठायचं सुद्धा आहे. मनूला सुद्धा तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला स्कूलला पाठवायचं आहे त्याचा हे प्रोजेक्ट घेऊन. तर आता हे करत बसतो. तर आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर अख्खी रात्र जागून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि इथे बनवलेला आहे हा स्क्विरल आणि त्याच्यानंतर हा पियानो. तर आता मनूला सोडायला चालले स्कूलला आणि आता वाजलेले आहे 6:30 आणि 6:30 वाजले तरीसुद्धा अंधार आहे खूप. तर मी पटापट फोटो काढून घेतले, व्हिडिओ काढून घेतले. तर हे तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर चला मग बाय.